आदाम, सत श्री अकाल, जय भीम, जोहार. माझं नाव विनोद कृष्णाजी वानखडे आहे. मुंबईत माझे कांदा बटाटा लसूणचे होलसेल रिटेलचे दुकान आहे आणि मी एक छोटासा व्यापारी आहे. आजच्या दिवसाचं काय महत्त्व आहे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. तर आज 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस. आज आपल्या देशातला संविधान दिवस आहे. तर संविधान दिवसाच्या तुम्हाला सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. आता या संविधानाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला काय काय अधिकार दिलेले आहे, देश त्याच्या भरोशावर कसा चालतो याबद्दलची संपूर्ण माहिती, राज्यकारभार कसा चालतो याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर या संविधानाची ताकद जर तुम्हाला बघायची असेल आपल्या देशात, तर मी तुम्हाला शेरो शायरीमधला एक शेर ऐकवतो कि मेरे भीम ने कलम उठाई और इस देश का संविधान लिख डाला. कि मेरे भीम ने कलम उठाई और इस देश का संविधान लिख डाला. उस संविधान की ताकत तो देखो, आज चाय वाले को प्रधानमंत्री बना डाला. ही आहे बाबासाहेबांच्या संविधानाची ताकद. साधारण माणसाला राजा बनवण्याची ताकद ठेवते. जगातील सर्वात मोठे लिखित संविधान हे आपल्या देशाचे आहे. 395 आर्टिकल आहेत, 22 भाग आहे आणि 12 अनुसूची आहे. मूळ संविधान लिहिल्या गेले तेव्हा 8 अनुसूची होती. आजच्या तारखेत 12 आहे, 22 भाग आहे. आजपर्यंत 128-29 वेळा संविधान संशोधन झाले. त्यामुळे आर्टिकलची जर संख्या पकडली तर कमीत कमी 464 ते 465 होते. परंतु या नवीन आर्टिकलांना नंबर देण्यात आलेला नाही. त्यामुळे मूळ आर्टिकलची संख्या 395 आहे. यांना उप आर्टिकल म्हणून जोडण्यात आलं. अबकडं येतं इंग्लिशमध्ये असेल तर ABCD म्हणून जोडण्यात आलेलं आहे. तर आता संविधानाला सुरुवात करीत आहे. तर या 22 भागामध्ये हे जे 395 आर्टिकल आहे हे डिवाईड करण्यात आलेले आहे. प्रत्येक भागात काही काही आर्टिकल टाकून याद्वारे सगळी चर्चा केलेली आहे. तर आता भाग 1 मध्ये 4 आर्टिकल खर्च करण्यात आले. हा भाग देशाबद्दल माहिती सांगतो. तर सर्वप्रथम पहिल्या आर्टिकलमध्ये हे सांगितलं आहे का भारत हा राज्याचा संघ आहे, म्हणजेच युनियन ऑफ द स्टेट. भारत हा राज्याचा संघ आहे. याचं वाक्य जरी छोटं असलं तरी याची व्याख्या, उदाहरण खूप मोठं आहे. याचं तुम्हाला मी उदाहरण देतो. भारत राज्याचा संघ आहे याचा अर्थ असा आहे की आजच्या तारखेत आपल्या देशात 28 राज्य आहे, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. जर उद्या या 28 राज्यामधील काही 10-20 राज्यांनी ठरवलं का आपण आपला वेगळा देश बनवू, तर आपल्या इथं तसं करता येत नाही. कारण आपल्या इथं युनियन आहे. भारत हा राज्याचा संघ आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्याच वाक्यात लिहिलं आहे की भारताची अखंडता कायम राहावी म्हणून. हेच बघा अमेरिकेत होऊ शकते. आजच्या तारखेत अमेरिकेत 50 राज्य आहे. 50 राज्याचे 50 वेगळे संविधान आहे, 50 झेंडे आहे आणि 50 राज्याची नागरिकत्वसुद्धा वेगळं आहे. आणि तिथं या अमेरिकेतील राज्यांनी थोडी शक्ती ही अमेरिकेला दिलेली आहे की काही प्रमाणात तुम्ही आमच्यावर कायदे करू शकता, परंतु ते कायदे मान्य राहील की नाही राहील हे तिथं राज्यावर अवलंबून आहे. आपल्या इथं तसं नाही. आपल्या इथं असं आहे की समजा GST चालू झाली तर संपूर्ण देशावर लागू झाली. नोटबंदी लागली, संपूर्ण देशावर नोटबंदी लागू झाली. आणि हेच जर अमेरिकेत झालं तर अमेरिकेत राज्यांकडे शक्ती आहे. त्यापैकी 10-15 राज्य सांगू शकतात, बोलू शकतात की आम्हाला तुमची GST पसंत नाही, तुमची नोटबंदी पसंत नाही, आम्ही जुन्या नोटा चालवतो, GST पण जुनी चालवतो. कारण तिथं राज्यांना शक्ती दिलेली आहे. तर हा भारतातला आणि अमेरिकेतला फरक आहे. तिथं कन्फेडरल आहे आणि आपल्या इथं युनियन आहे म्हणजे संघ आहे. ह्याच्याच मध्ये दिलेलं आहे का भारत म्हणजेच इंडिया. भारत म्हणजेच इंडिया. दोन्ही शब्दाचा अर्थ हा एकच आहे. याचं साधं उदाहरण म्हटलं तर आपल्या देशात कुठं बघितलं असेल तुम्ही गाडीवर वगैरे लिहून असते मेरा भारत महान. तर कुठं असं लिहून बघितलं का भारत इज ग्रेट, इंडिया इज ग्रेट. जेव्हा इंग्रजी चालू होईल तेव्हा इंडिया, आणि जेव्हा मराठी या राज्यभाषा या हिंदी भाषा चालू होईल या कोणत्या राज्याची भाषा चालू होईल तेव्हा ते भारत लिहिल्या जाते. तर हा पहिल्या भागातला पहिला आर्टिकल आहे. दुसऱ्या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे संविधानाच्या दुसऱ्या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे की बाहेरील राज्याला किंवा देशाला आपल्या देशात समाविष्ट करून घेऊ शकते. याचं तुम्हाला उदाहरण दाखवतो. आपल्या इथं उत्तर पूर्वी राज्य आहे, 6 राज्य आहे. मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, आसाम, सिक्कीम आणि मेघालय. हे जे 6 राज्य आहे यामधलं जे सिक्कीम आहे तो पहिले एक स्वतंत्र देश होता. आणि या सिक्कीमच्या वर एक तिब्बत होतं. तिब्बतवर जेव्हा चायनाने हमला केला आणि त्याला आपल्या
काबीज केलं. त्यानंतर त्याच्या खालच्या अंगाला सिक्कीम होतं आणि सिक्कीम घाबरलं की चायनावाल्यांनी जर आपल्यावर हमला केला, या चायनाने जर युद्ध केलं आणि आपल्याला त्यांच्या ताब्यात घेतलं तर आपली स्वतंत्रता निघून जाईल. आणि धर्मनिरपेक्ष हे राष्ट्र आपलं हिंदुस्थान या भारत असल्यामुळे त्यांनी भारत सरकारशी संपर्क केला. त्यावेळेच्या तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी होत्या. यांनी संविधान संशोधन करून सिक्कीमला आपल्या देशात समाविष्ट करून घेतलं आणि त्याला बाकी राज्याप्रमाणे एका राज्याचा दर्जा दिला. हे संविधान संशोधन 23 एप्रिल 1975ला लोकसभेत बिल पास झालं. 26 एप्रिल 1975ला राज्यसभेत पास झालं आणि 16 मे 1975ला संविधान संशोधन करून इंदिरा गांधींनी आपल्या देशात सिक्कीमला समाविष्ट करून घेतलं आणि बाकी राज्याप्रमाणे राज्याचा दर्जा दिलेला आहे. तर हे दुसऱ्या आर्टिकलमध्ये आहे. तिसऱ्या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे की जे राज्य आहे त्याच्या नावात बदल करता येतो, त्याचे विभाजन करता येते आणि सीमा क्षेत्रफळसुद्धा कमी जास्त करता येते. याचे तुम्हाला 3 उदाहरण सांगतो. पहिले मध्य प्रदेशाला सेंट्रल प्रोव्हिजन्स म्हणायचे, आज त्याला मध्य प्रदेश म्हणतात, म्हणजे नावात बदल करता येते. 1999 पर्यंत आपल्या देशात 25 राज्य होते. 2000 एकाच वर्षी संविधान संशोधन करून 3 नवीन राज्यांची निर्मिती केली. वर्ष एकच आहे 2000, महिनासुद्धा एकच आहे नोव्हेंबर. 1 नोव्हेंबरला मध्य प्रदेशातून छत्तीसगड बाहेर पडलं, 9 नोव्हेंबरला उत्तर प्रदेशातून उत्तराखंड बाहेर पडलं आणि 15 नोव्हेंबरला बिहारमधून झारखंड बाहेर पडलं. आणि 2000 आपल्या देशात राज्यांची संख्या झाली 28. त्यानंतर 2014 आंध्र प्रदेशातून तेलंगणा वेगळं झालं, त्यामुळे राज्यांची संख्या झाली 29. आणि 5 ऑगस्ट 2019ला जेव्हा संविधानामधलं 35A आणि 370 हे मोदी सरकारने कलम हटवलं, तेव्हा जम्मू काश्मीरचा जो विशेष दर्जा होता तो काढून घेण्यात आला आणि त्याला राज्याचा सुद्धा दर्जा ठेवलेला नाही, त्याला UT बनवण्यात आलं. UT म्हणजे युनियन टेरिटरी, ज्याला आपण केंद्रशासित प्रदेश होतो. त्यामुळे आपल्या देशात राज्यांची संख्या झाली पुन्हा 28. त्याचा राज्याचा दर्जा काढून घेतला आणि त्याला UT बनवलं. पहिले आपल्या इथे UT म्हणजेच केंद्रशासित प्रदेश हे 7 होते. जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेतल्यामुळे 2 नवीन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले, जम्मू काश्मीर आणि लडाख, त्यामुळे 9 झाले. आणि 2020 मोदी सरकारने दमन, दीव आणि दादरा नगर हवेली हे जे 2 वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होते यांना पुन्हा एकत्र केलेत. आजच्या तारखेत आपल्या देशात वर्तमानमध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. आणि या शेवटच्या आर्टिकलमध्ये म्हणजे 4थ्या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे की हे सगळे कामं साधारण बहुमताने करता येते. एक लोकसभेत बिल पास करावं लागते, राज्यसभेत बिल पास करावं लागते. दोन्ही बिल पास झाले की संविधान संशोधन करता येते. तर इथं भाग 1 संपलेला आहे. आता आहे भाग 2. भाग 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 7 आर्टिकल खर्च करण्यात आले आणि हे तुम्हाला राष्ट्रीय नागरिकत्व देते, म्हणजे या देशाचे तुम्ही नागरिक आहात याच्याबद्दल माहिती आहे. तर याच्याबद्दल माहिती सांगण्यासाठी तुम्हाला 3 सर्टिफिकेट दिले आहे संविधानाने. पहिलं सर्टिफिकेट जे तुमच्याकडे वोटर ID आहे, मतदान ओळखपत्र आहे, ते तुमचं या देशाचे नागरिक असल्याचं प्रमाणपत्र आहे. त्याचे फायदे आणि नुकसान मी तुम्हाला सांगतो. जर तुमच्याकडे वोटर ID आहे याचा अर्थ तुम्ही देशाचे नागरिक आहेत, कारण ते वोटर IDवर भारत सरकारचा सिक्का असतो. आणि या वोटर IDचे फायदे म्हटलं तर तुम्ही देशातल्या योजनेचा फायदा घेऊ शकता, देशात इलेक्शनसाठी उभे राहू शकतात, त्यानंतर देशातली नोकरी घेऊ शकता. हेच जर ज्याच्याकडे वोटर ID नसेल, मतदान ओळखपत्र नसेल, तर आपल्या देशात भरपूर परदेशी लोक कामं करतात. जसे CEO आहे मोठ्या मोठ्या कंपनीत, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत, इंजिनियर आहेत, 5-5 लाख रुपये पगार घेतात. परंतु ते आपल्या देशाचे नागरिक नसल्यामुळे त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही, त्यांना इलेक्शनमध्ये उभे राहण्याचा अधिकार नाही आणि योजनेचा लाभ घेण्याचा अधिकार नाही. एवढंच काय तर कंपनीत त्यांना 4 लाख 5 लाख रुपये पगार असेल, परंतु ते आपल्या देशाचे नागरिक नसल्यामुळे इथं त्यांना चपराशाची 15-20 हजाराची नोकरीसुद्धा मिळणार नाही. हे या नागरिकत्वाचं पहिलं सर्टिफिकेट. आता देशातल्या तुम्ही कोणत्या राज्यात राहतात याबद्दलचं दुसरं सर्टिफिकेट म्हणजे तुमच्याकडे राशन कार्ड आहे.
हे राशन कार्ड हे दर्शवते की तुम्ही कोणत्या राज्यात राहतात, कारण राशन कार्डवर त्या राज्याचा, राज्य शासनाचा शिक्का असतो. त्यामुळे राशन कार्ड हे दर्शवते का तुम्ही कोणत्या राज्यात राहतात. आणि तिसरं सर्टिफिकेट म्हटलं तर रहिवाशाचा दाखला. रहिवाशाचा दाखला ग्रामीण भागात ग्रामपंचायत किंवा पोलीस पाटील देते आणि शहरी भागात नगरसेवक देतो. हे तुम्हाला 3 सर्टिफिकेट संविधानाद्वारे मिळालेले आहे. 3 सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे याचा अर्थ तुम्ही देशाचे नागरिक आहात. देशातल्या सर्व योजनाचा फायदा, सर्व फायदा, कोणत्याही प्रकारचा फायदा असो, तुम्ही सरकारी फायदा या आधारे घेऊ शकता. खरं तर या भागामध्ये 7 आर्टिकल खर्च करण्यात आले, जास्त आर्टिकल खर्चात आले, परंतु त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. आपल्या देशाचं जेव्हा संविधान लिहायला सुरुवात झाली 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक झाली आणि शेवटची बैठक 24 नोव्हेंबर 1949ला झाली. या 2 तारखेच्या दरम्यान आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्ट 1947. त्यामुळे झालं असं की काही लोक भारतातून पाकिस्तानात गेले, काही दिवस तिथे राहिले, पुन्हा परत आले, आणि काही लोक पाकिस्तानातून भारतात आले आणि पुन्हा पाकिस्तानात परत गेले. तर त्यांच्यासुद्धा नागरिकत्वाबद्दल लिहायचं होतं, म्हणून या भागामध्ये 7 आर्टिकल खर्च करण्यात आले आणि सर्व नागरिकत्वाबद्दल संपूर्ण माहिती या भागात आहे. आता आहे भाग 3. भाग 3 मध्ये 24 आर्टिकल खर्च करण्यात आले. पहिल्या भागात 1 ते 4, दुसऱ्या भागात 5 ते 11 आणि तिसऱ्या भागात 12 ते 35 म्हणजे 24 आर्टिकल खर्च करण्यात आले. आणि हा जो भाग आहे हा भाग अमेरिकेच्या संविधानामधून घेतलेला आहे. हा जो तिसरा भाग आहे संविधानाचा, हा जो भाग अमेरिकेच्या संविधानामधून घेतला आहे आणि यामध्ये 24 आर्टिकल खर्च करण्यात आले. पहिल्याच आर्टिकलमध्ये सांगितलं तुम्हाला जे मूलभूत अधिकार दिलेले आहे, फंडामेंटल राईट्स दिले आहे याच्यामध्ये, तर फंडामेंटल राईट्स एवढे मजबूत आहे का यामधल्या पहिल्याच आर्टिकल म्हणजे 13व्या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे का देश असा कोणताही कायदा करणार नाही की ज्यामुळे देशातल्या नागरिकांच्या मूलभूत अधिकाराला त्याचा त्रास होईल. म्हणजे यावरून हे सिद्ध होते का तुमचे मूलभूत अधिकार किती स्ट्रॉंग आहे, किती मजबूत आहे. त्यानंतर यामधल्या दुसरं आर्टिकल म्हणजे 13व्या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे की सुरुवातीचे कायदे म्हणजे संविधाना अगोदरचे कायदे चालू राहतील, परंतु त्याचा त्रास देशातल्या कोणत्याही नागरिकाच्या मूलभूत अधिकाराला होता कामा नये. याचं उदाहरण म्हटलं तर CRPC, IPC जे धारा चालते पोलीस स्टेशन, कोर्टात, त्या 1800च्या काळातल्या, परंतु त्याचा त्रास कोणाला होत नाही. त्यामुळे त्या धारा अजूनही चालू आहे. म्हणजे असं आहे लिहिलं का बा सुरुवातीचे कायदे चालू राहतील पण त्याचा त्रास कोणाला होता कामा नये. आर्टिकल 14 मध्ये सांगितलं आहे, यामधलं तिसरं आर्टिकल इक्वेलिटीचा अधिकार दिला आहे, समानतेचा अधिकार दिला आहे. म्हणजे कायद्यापुढे सगळे समान, कायद्यापुढे सगळे समान असं लिहिलं आहे. पण काही ठिकाणी थोडा भेदभाव करता येते. जसं आपल्या इथं महिलांना फाशी होत नाही, महिलांना मिलिटरीमध्ये घेतल्या जात नाही, आणि 14 वर्षाखालील मुलाने एखादा खून केला, मर्डर केला तर त्याला सजा होत नाही, तर बाल सुधारगृहामध्ये टाकल्या जाते. 5 वर्षाच्या मुलाचं, तोही देशाचा नागरिक आहे, 50 वर्षाचा माणूससुद्धा नागरिक आहे, परंतु काही ठिकाणी त्याची अर्धी तिकीट लागते. म्हणजे असं थोडा भेदभाव करू शकतो, पण बाकी ठिकाणी आफ्टर ऑल सगळी इक्वॅलिटी आहे. त्यानंतर आर्टिकल 15. आर्टिकल 15 मध्ये सुद्धा समानतेचा अधिकार दिलेला आहे. या समानतेच्या अधिकारामध्ये सांगितलं आहे का जसं सिनेमागृह, हॉटेल्स, बगीचे जसे सार्वजनिक ठिकाण आणि सरकारी खर्चाने चालविल्या जाणाऱ्या संस्था अशामध्ये कोणीही भेदभाव करणार नाही की जात, धर्म, लिंग आणि जन्मस्थान यावरून कोणीही भेदभाव करणार नाही. म्हणजे समानतेचा अधिकार आहे. उद्या बगीचा आहे, रेस्टॉरंट आहेत आणि सिनेमागृह आहे, या खर्चाने, सरकारी खर्चाने चालविल्या जाणाऱ्या संस्था अशामध्ये कोण्याही जाती धर्माचा माणूस जाऊ शकतो. म्हणजे समानतेचा अधिकार दिला आहे. त्यानंतर आर्टिकल 16. आर्टिकल 16 मध्ये सांगितलं आहे की सरकारी नोकरीमध्ये समान संधी. सरकारी नोकरीमध्ये जेवढे सरकारी कर्मचारी निघतात, कर्मचाऱ्याची जे जागा निघते, जेवढे देशातले कर्मचारी, काही डिपार्टमेंट असे आहे की ते स्वतः एक्झाम घेतात, पण काही डिपार्टमेंट असे आहे की जी SSC कंडक्ट करते, म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन, कर्मचारी नियुक्ती आयोग हे परीक्षा घेते. तर त्यासाठी आता सर्वांना जर समान संधी द्यायची असेल तर समान पात्रता भेटली पाहिजे. त्यामुळे सरकार कधी असं करत नाही का या परीक्षेसाठी या जागेसाठी 48%, 47% मार्क्सवाला विद्यार्थी या माणूस बसू शकतो. जर 48% ठेवलं, 47% ठेवलं
तर 44-45 वाल्यांनी काय करायचं? मग समानतेचा अधिकार कुठं आला? तर समानतेचा अधिकार येण्यासाठी जेव्हा कर्मचाऱ्यांच्या जागा निघतात तेव्हा सरळ लिहिलं जाते का या जागेसाठी या परीक्षेसाठी 10वा वर्ग पास किंवा 12वी वर्ग पास पाहिजे. मग त्याच्यात 35% जरी असले तरी तो परीक्षा देऊ शकतो आणि 95% असले तरी तो परीक्षा देऊ शकतो. परीक्षेनंतर तुमच्या बुद्धिमत्तेवर तुमची नोकरी सिलेक्शन होईल. पण परीक्षा देण्याचा अधिकार म्हणजे समानतेचा अधिकार या आर्टिकलमध्ये 16व्या आर्टिकलमध्ये दिला आहे. बाकीच्या जे नोकऱ्या आहे, प्रशासकीय अधिकारी आहे, जे तालुका लेवलचे आहे, जिल्हा लेवलचे आहे, त्यांच्यासाठी सुद्धा एकच पात्रता ठेवली आहे. जसे आपल्या इथं कलेक्टर होतात, कमिशनर होतात, जसे तालुका लेवलचे तहसीलदार आहे, BDO आहे, त्यानंतर शिक्षण अधिकारी आहे, सब इन्स्पेक्टर आहे, उपजिल्हा अधिकारी आहे, SDO आहे, हे जे प्रशासकीय अधिकारी असतात तालुका लेवलचे ह्यांच्यासाठी, आणि जिल्हा प्रशासकीय अधिकारी असतात जसे कलेक्टर आहे, SDM आहे, DM आहे, त्याच्यानंतर कमिशनर आहे, या सर्वांसाठी एकच पात्रता आहे, फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे. मग तुम्ही कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन केलं असलं तरी कलेक्टरची परीक्षा देऊ शकता. जसं आता तुमच्याकडे डिग्री आहे, 35% वाली डिग्री आहे तरी कलेक्टरची परीक्षा देऊ शकते, आणि 95% डिग्री आहे तरी तुम्ही कलेक्टरची परीक्षा देऊ शकता. म्हणजे इथं इक्वॅलिटीचा, समानतेचा अधिकार यासुद्धा आर्टिकलमध्ये दिलेला आहे. आता आर्टिकल आहे 17. यामधलं आर्टिकल 17मध्ये क्लोज द अनटचेबिलिटी, अस्पृश्यता नष्ट केलेली आहे. यामध्ये राजीव गांधींनी 1988 साली कठोर कायदे केले आहे. सुरुवातीला एवढे कठोर नव्हते पण आता खूप कठोर आहे. त्यांच्यासाठी आयोगसुद्धा SC आयोग आहे, ST आयोग आहे. SC म्हटलं शेड्यूल कास्ट आयोग, आणि ST शेड्यूल ट्राईब्स म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्यासाठी आयोगसुद्धा आहे. तर या क्लोज द अनटचेबिलिटी मतलब किंवा अस्पृश्यताचा अंत केलेला या आर्टिकलद्वारे. कोणी कोणाचं शुआशूत करू शकत नाही. पहिले हे जाती प्रथा खूप चालायची, संविधानाच्या अगोदर म्हणा, संविधानानंतर सुद्धा, पण आता ती ग्रामीण भागात थोडी चालते, पण शहरी भागात कोणी विचारत नाही त्याला. 8मध्ये उपाधीचा अंत केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. पहिले इंग्रजांचं राज्य होतं आपल्या देशावर, तर जे आपले हिंदुस्थानी भारतीय लोक आहेत ते जे इंग्रजांच्या इकडून बोलायचे या त्यांची तरफदारी करायचे, तर ते त्यांना उपाधी द्यायचे. जसे रॉबिन हुड, राजा महाराज, राय बहादूर, ह्या उपाधीचा बाबासाहेबांनी अंत केला आहे की या उपाधीमुळे साधारण आणि माणसामध्ये इक्वॅलिटी दाखवत नाही, एक श्रेष्ठता दाखवते आणि एक कनिष्ठता दाखवते. त्यामुळे या आर्टिकलद्वारे ते सुद्धा समाप्त केलेलं आहे. आता आर्टिकल 19. आर्टिकल 19ला कॉन्स्टिट्यूशन बॅकबोन असं म्हटलं जाते. म्हणजे संविधानाच्या पाठीचा कणा आहे, रीढ की हड्डी आहे. यामध्ये तुम्हाला 7 प्रकारचे अधिकार दिलेले आहेत बाबासाहेबांनी. संविधानाच्या 1मध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. आज जे तुम्ही बोलताय तो बोलण्याचा अधिकार आर्टिकल 19 मधलं एक आर्टिकल देते. त्यामध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, तर बोलण्याचा अधिकार आहे, तर विचारण्याचा पण अधिकार आहे. बघा तुम्ही कुठे बघितलं असेल टीव्हीवर, यूट्यूबवर, लहान माणूस, छोट्याच्या छोटा गरीब माणूस सुद्धा मोदी सरकारला बोलू शकते, कारण त्याला बोलण्याचा अधिकार दिला. फक्त एवढंच का त्याची चूक असली पाहिजे, असं काही बोलू शकत नाही. त्याची जर चूक असली तर तो बोलू शकते, त्याला बोलण्याचा अधिकार दिला आहे. तुमचे विचार जर लाखो लोकांसमोर मांडायचे असेल तर प्रेसचा वापर करण्याचा तुम्हाला, जसं बघितलं असेल मोठमोठे पुढारी, मोठमोठे नेते, ऑफिसर लोक प्रेस कॉन्फरन्स घेते, ते प्रेस कॉन्फरन्स जी आहे ती याच आर्टिकलच्या अंदर येते. म्हणजे तुमचे विचार जर तुम्हाला लाखो लोकांना, देशवासियांना सांगायचे असेल तर प्रेसचा वापर तुम्ही करू शकता. यामध्ये मौन धारण करण्याचा सुद्धा अधिकार आहे. एखादी सन्माननीय व्यक्ती कोणी निधन झालं असेल तर त्याच्याबद्दल मौन धारण करण्याचा सुद्धा अधिकार याच आर्टिकलच्या अंतर्गत येते. त्यानंतर आणखीन एक अधिकार आहे तुम्हाला राग व्यक्त करण्याचा. जर कोणत्या एखाद्या नेत्याचं काम पसंत नाही आलं, एखाद्या नेत्याचं कोणतं काम पसंत नाही आलं, आता त्याला तर आपण मारू शकत नाही, पण त्याचा पुतळा जाळू शकतो. तुम्ही कधी बघितलं असेल रोडवर कोण्या नेत्याचं काम पसंत नाही आलं तर त्याचा पुतळा जाळला जातो आणि त्याला पोलीस काही करू शकत नाही, कारण तो तुमचा फंडामेंटल राईट्स आहे राग व्यक्त करण्याचा. आणि आनंद व्यक्त करण्याचा जो राईट आहे त्याच्यामध्ये तुम्ही हातात झेंडा घेऊन फिरू शकता. जसं 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आहे, लोक गाडीला झेंडा लावते, हातात घेऊन फिरते, खिशाला लावते. म्हणजे आनंद व्यक्त करण्यासाठी जे भारताचं प्रतीक आहे आपला राष्ट्रीय ध्वज, तो तुम्ही हातात घेऊन फिरू शकता. एवढे सगळे याच्यामध्ये जे तुम्हाला आहे 19च्या 1 मध्ये अधिकार दिलेले आहे. आणखीन एक अधिकार होता RTI. RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, सूचना पाने का अधिकार, माहिती प्राप्त करण्याचा जो अधिकार आहे. आता मी तेवढं वाचलं नाही,
पण मोदी सरकारने त्याला कॅन्सल केला म्हणते. तर हे बरोबर झालं नाही माझ्या दृष्टीच्या हिशोबानं. कारण त्याची माहिती, हे जे आणलं होतं कायदा, हा आणला होता मनमोहन सिंग आणि APJ अब्दुल कलाम साहेबांनी 2005मध्ये RTIचा कायदा, याच्यामध्ये जी योजना चालतात देशातल्या त्याच्यात पारदर्शकता यावी यासाठी आणलं होतं. याचं तुम्हाला एक उदाहरण देतो पाहिजे तर. तुमच्या जर गावी या शहरात कुठून एखादा फ्लायओव्हर जात असेल, ब्रिज जात असेल, तर या आर्टिकलच्या अंतर्गत तुम्हाला माहिती प्राप्त करण्याचा अधिकार होता का या ब्रिजसाठी किती रुपये लागले, कोणाला ठेका दिला, कोणतं सिमेंट वापरणार, किती लोखंड वापरणार, ह्या सगळ्याची माहिती देणं हे गव्हर्नमेंटचं कर्तव्य होतं. एवढं मोठं चांगलं आर्टिकल APJ अब्दुल कलाम आणि मनमोहन सिंग यांना आणलं होतं. ते आर्टिकल 19(1) मध्ये तुम्हाला एवढे मोठे अधिकार दिलेले आहे. त्यानंतर 19चं दुसरं आर्टिकल सांगते की तुम्हाला सभा करण्याचा अधिकार आहे. असं जसं मी बोलतोय, माझे विचार जर कोणाला पटले तर आणि 10-20 लोकांना, 50, 100, 2000, 5000 लोकांना सांगायचे असले तर मला सभा करण्याचा अधिकार आहे. बघा, सभा करतात मोठमोठे लीडर, पोलीस प्रोटेक्शन भेटते, कारण तो तुमचा राईट आहे. तुम्हाला फंडामेंटल राईट्स दिला आहे की तुम्ही सभा करू शकता. फक्त एवढीच अट आहे त्याच्यात का विना शस्त्र, म्हणजे शस्त्र न बाळगता तुम्हाला सभा करण्याचा अधिकार यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला तिसऱ्या आर्टिकलमध्ये संघ बनवण्याचा अधिकार दिलेला आहे. संघ बनवण्याचा अधिकार दिलेला आहे. तर तुम्ही माझे विचार सांगितले, तुम्हाला पटले तर तुम्हाला संघ बनवता येते. आणि चौथ्या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे का तुम्हाला देशात कुठेही फिरता येते, म्हणजे देशात तुम्ही कुठेही येऊ जाऊ शकता. हे 19चं चौथं आर्टिकल तुम्हाला अधिकार देते. म्हणून बघा, मुंबईत प्रत्येक प्रांतातून, भारतातील प्रत्येक प्रांतातून कित्येक लोक मुंबईत येतात. तो त्यांचा राईट्स आहे का त्यांना कुठेही फिरण्याचा अधिकार आहे. आता फिरता फिरता जर एखादं शहर आवडलं, जसं लोकांना मुंबई शहर आवडते, तर मुंबई शहर आवडलं तर तुम्हाला तिथं स्थायिक होण्याचा सुद्धा अधिकार या संविधानामधलं 5वं आर्टिकल देते. संविधानाच्या 19 मधलं 5वं आर्टिकल देते का तुम्ही तिथे स्थायिक होऊ शकता. आता स्थायिक झाल्यानंतर उपाशी तर राहणार नाही, तर तुम्हाला या 19चं 6वं आर्टिकल जे आहे, 19 मधलं 6वं आर्टिकल तुम्हाला नोकरी धंदा करण्याचा सुद्धा अधिकार देते. मग बाहेरील प्रांतातून लोक येतात, इथे राहतात, धंदा करतात, तो त्यांचा तो राईट्स आहे, फंडामेंटल राईट्स दिला आहे बाबासाहेबांनी. आणि 7व्या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे, यामधल्या 19 मधल्या 7 प्रकारचे अधिकार आहे तुम्हाला. 7व्या आर्टिकलमध्ये आता तुम्ही धंदा करणार, नोकरी करणार, पैसे कमावणार, तर संपत्ती खरीदण्याचा अधिकार सुद्धा हेच आर्टिकल तुम्हाला देते. आर्टिकल 19चं 7वं आर्टिकल देते संपत्ती खरीदण्याचा अधिकार. म्हणजे तुम्ही आज 1-2 करोड रुपयाचा जो फ्लॅट घेता, जेन्युन पैसे असेल, टॅक्स भरलेले पैसे असेल, तर तुम्हाला कोणीही अडवत नाही. कारण संविधानाने तुम्हाला राईट्स दिलेला आहे की तुम्ही संपत्ती खरेदी करू शकता, संपत्ती बाळगू शकता. यामधलं आता आहे 20. आर्टिकल 20 सांगते दोष आणि संरक्षण, म्हणजे तुम्ही काही गुन्हा केला तर त्यापासून कसं संरक्षण होते. तर दोष आणि संरक्षण या आर्टिकलचा असा अर्थ निघतो की तुम्ही जर कोणता गुन्हा केला असेल तर त्याची जी सजा आहे ती एकच वेळा होईल. म्हणजे समजा तुम्ही आजच्या तारखेत कोणाचा हात तोडला तर आजच्या तारखेत 1 वर्षाची 6 महिन्याची सजा आहे. परंतु ही केस आजच्या आज चालणार नाही. आज रिपोर्ट होणार, चार्जशीट होणार, त्याच्यानंतर कोर्टात केस चालू होणार. तर याच्यात 2 वर्ष गेले. मधातच जर मोदी सरकारने कायदा काढला की आजपासून हात तोडणाऱ्याची सजा जी आहे ती 4 वर्ष होईल, 5 वर्ष होईल, पण तुम्हाला ती सजा नाही होणार. कारण असं लिहिलं आहे का गुन्हा करते वेळेची सजा देण्याचं काम, म्हणजे गुन्ह्यापासून तुमचं संरक्षण केलेलं आहे. त्यानंतर आर्टिकल 21. आर्टिकल 21 मध्ये तुमच्या लाईफच्या बाऱ्यात आहे, लाईफच्या संबंधी आहे. म्हणजे तुमचं जीवन म्हणजे बघा, तुम्ही कधी झाडं तोडू शकत नाही, झाडासाठी झाडाचं संरक्षण केलं आहे. एवढंच काय, तर तुम्ही वाईल्ड ॲनिमल, जे जंगली जनावर आहे, त्यांना सुद्धा मारू शकत नाही. तुम्ही सलमान खानची केस बघितली असेल, त्यांनी हरिण मारलं होतं, तर किती मोठा प्रॉब्लेम झाला होता त्याला. म्हणजे तुम्ही असं नाही का जंगलात फिरतात बेवारस म्हणून त्यांना तुम्ही मी काय बोलतो हा. आता आर्टिकल 21 हे तुमच्या लाईफ म्हणजे जीवनाच्या बद्दल चर्चा करते. तर तुम्ही आता समजा झाडं तोडू नाही शकत, ज्याच्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो, तर झाडं तोडण्यावर बंदी आहे. जसं वाईल्ड ॲनिमल आहे, जंगली प्राणी आहे,
तर त्यांचेसुद्धा संरक्षण हे राज्य सरकार करेल, देश करेल असं संविधानामध्ये लिहिलं आहे. तुम्ही बघितलं असेल सलमान खानचा जो हिरण केस आहे तो किती कॉन्ट्रोवर्सी झालेला होता की त्याने हिरणाला कोणाला तरी शूटिंग करताना मारलं होतं. म्हणजे तुम्ही जंगली प्राणी आहे, बेवारस आहे म्हणून त्यांनासुद्धा मारू शकत नाही. तुमचा जीव कोणी घेऊ शकत नाही. जर तुमचा जीव कोणी घेतला तो प्राणघातक हल्ला म्हणजेच जीवे मारण्याची कोशिश 307 लागते. त्यानंतर तुम्ही स्वतःचा सुद्धा जीव घेऊ शकत नाही. अटेम्प्ट टू सुसाईड होते म्हणजे 309 लागते. तर तुम्ही स्वतःचा जीव घेऊ शकत नाही, तुमचा कोणी जीव घेऊ शकत नाही. हे सगळं जे लाईफ आहे आपलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपलं जी तब्येतीची काळजी आहे हे सरकार घेईल असं लिहिलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल करोनामध्ये की प्रायव्हेटमध्ये गेलं तर 3-4 लाख रुपये लागत होते आणि सरकारीमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये इलाज होत होता. तर हे सगळं या 21च्या आर्टिकलमध्ये लाईफमध्ये सांगितलेलं आहे. आता आहे आर्टिकल 22. आर्टिकल 22मध्ये अटक आणि त्यापासून संरक्षण. पहिले होतं 20मध्ये दोष आणि संरक्षण, आता अटक आणि संरक्षण. म्हणजे तुम्हाला जर अटक झाली तर त्यावेळेसच पंचनामा करावा या फिर पोलिसनी सूचना द्यावी घरवाल्यांना की कोणत्या गुन्ह्याखाली नेऊन राहिलो आम्ही त्यांना, या प्रकारचं प्रावधान आहे. त्यानंतर तुम्हाला 24 तासात न्यायालयासमोर हजर करावे लागते आणि त्यानंतर तुम्हाला वकील करण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे. तुम्ही बघितलं असेल सिनेमामध्ये हाय प्रोफाईल लोक जेव्हा पोलीस अरेस्ट करतात तेव्हा ते सांगतात की मी जोपर्यंत माझा वकील येणार नाही तोपर्यंत मी कोणत्याही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणार नाही. म्हणजे तुम्हाला वकील करण्याचा सुद्धा अधिकार या आर्टिकल 22ने दिलेला आहे. 23 आर्टिकल तुमचं कोणी शोषण करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला कोणत्या कामासाठी, तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला कोणी मजबूर करू शकत नाही. म्हणजे तुमचं कोणी शोषण करू शकत नाही. हे 23व्या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे. आर्टिकल 24मध्ये चाइल्ड ॲक्ट आहे. म्हणजे बालकास, 14 वर्षाखालील बालकास तुम्ही कामावर ठेवू शकत नाही. हे चाइल्ड ॲक्ट आहे. म्हणून बघा कुठे हॉटेल्स, कोणत्या संस्था, कोणते दुकानं काय असतील तर तिथं 14 वर्षाच्या खालील मुलगा असला तर पोलीस कारवाई करते. म्हणजे 14 वर्षाखालील मुलांना तुम्ही कामावर ठेवू शकत नाही. चाइल्ड ॲक्ट हे आर्टिकल 24मध्ये आहे. आर्टिकल 25मध्ये आहे तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्हाला कोणत्याही धर्माला मानण्याचा अधिकार जो तुमचा आहे तो फंडामेंटल राईट्स आहे. म्हणून बघा कधी हिंदूमधून माणूस मुसलमानात जातो, मुसलमानातून हिंदूत येतो, आणखीन कोण्या जाती धर्मात, म्हणजे जातीचा जो अदलबदल करतो तो तुमचा राईट आहे. तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य दिलं आहे की कोणत्याही धर्माला मानण्याचा या कोणत्याही धर्माला तुमचा स्वीकारण्याचा हा तुम्हाला फंडामेंटल राईट दिला आहे 25मध्ये. 26मध्ये दिलेला आहे तुम्हाला धर्मानुसार सामूहिक स्वातंत्र्य. म्हणजे तुम्ही कोणत्या धर्माचे आहे त्या हिशोबाने तुम्हाला सामूहिक स्वातंत्र्य दिलं आहे. म्हणजे याचं उदाहरण बघितलं तर जसा हिंदू धर्म आहे तर आपण गणपती बघतो, नवरात्री बघतो, पोलीस स्टेशनमध्ये अर्ज केला तर पोलीस प्रोटेक्शन भेटते कारण तो आपला राईट्स आहे आपल्या धर्माला मानण्याचा आणि त्या धर्मानुसार कार्यक्रम करण्याचा, कार्य करण्याचा तो आपल्याला अधिकार दिलेला आहे. कधी बघा मुसलमान लोकांचं जुलूस निघालतो तेव्हा पोलीस प्रोटेक्शन असते कारण तो त्यांचा राईट्स आहे. आपल्या धर्मानुसार सामूहिक कार्यक्रम करण्याचा तो अधिकार हा आर्टिकल 26मध्ये दिला आहे. 27मध्ये आर्टिकल 27मध्ये दिला आहे की जे धार्मिक ठिकाण, स्थळ म्हणजे धार्मिक संस्था आहे त्यामध्ये करामध्ये सूट दिलेली आहे. जसं मठ आहे, जसं मुस्लिम असलं तर मदरसा आहे, यामध्ये किती काही करोडो रुपये आले तरी त्याच्यावर टॅक्स लागत नाही. म्हणजे करामध्ये सूट दिलेली आहे. त्यानंतर आर्टिकल 29. आर्टिकल 29 तुम्हाला लिपी आणि संस्कृती जपण्याचा अधिकार देते. जसं तुम्ही महाराष्ट्रीयन आहे, मराठी आहे, या कोणी गुजराती आहे तर तुम्ही तुमच्या भाषेतून देशातली कोणत्याही नोकरीची परीक्षा देऊ शकतात. असं नाही करू शकत का बा तामिळनाडूमध्ये जागा निघाल्या तर मी तामिळनाडूतून, आता तामिळनाडू येतच नाही तर तुम्ही परीक्षा कशी देणार. तर तुमची लिपी जपण्याचा अधिकार हे आर्टिकल 29 देते आणि संस्कृती जपण्याचा सुद्धा अधिकार हे आर्टिकल देते. आर्टिकल 29च्या अंतर्गत तुम्ही संस्कृतीसुद्धा जपू शकतात. याचं एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. जेव्हा मनमोहन सिंगचं सरकार होतं तेव्हा पी चिदंबरम आहे ते फायनान्स मिनिस्टर होते, वित्तमंत्री होते, तेव्हा ते लुंगीवर ऑफिसमध्ये यायचं. तर साऊथ इंडियनमध्ये म्हणजे साऊथमध्ये लुंगी हे आपल्या 3 पीस सूटसारखं त्यांचं प्रावधान आहे, त्यांचा एक ड्रेस कोड आहे तो. तर ते कुठेही वापरू शकतात. असं बोलू नाही शकत का एवढ्या मोठ्या संसदेत तुम्ही लुंगी घालून का आले. तर त्यांची ती संस्कृती आहे आणि त्यांना संस्कृती जपण्याचा हे आर्टिकल 29 अधिकार देते. त्यानंतर आर्टिकल 31 आहे. आर्टिकल 31 हे
हे तुम्हाला संपत्तीचा अधिकार देते. आता तुम्ही म्हणाल का आर्टिकल 19चं 7 सुद्धा संपत्तीचा अधिकार, तो तुम्ही खरेदी केलेल्या संपत्ती बाळगण्याचा अधिकार देते. आणि हे जे आर्टिकल 31 आहे हे तुमचं संपत्तीचं म्हणजे वारसानुसार मिळालेल्या संपत्तीचा अधिकार आहे 31 मध्ये. तर तुम्हाला दोनही संपत्ती बाळगण्याचा अधिकार आहे. हा मोरारजी देसाईने संविधान संशोधन करून याला कानूनी अधिकार बनवला. म्हणून बघा, कुठे तुमची मेट्रो जात असेल, कुठे तुमच्या शेतातून रोड जात असेल तर तुम्हाला सरकार विचारत सुद्धा नाही आणि सरळ नकाशा बनवते आणि तुमच्या शेतातून रोड काढते. परंतु त्याच्यात प्रावधान दिलेलं आहे का त्या बदल्यात त्यांना जास्तीत जास्त मोबदला द्यावा सरकारने त्यांच्या शेताबाबत, त्यांच्या घराबाबत. जसं मेट्रोमध्ये आपले घर जातात तर घराच्या बदली म्हाडा घर देते, नाही तर पैसे देते. तर हे असं प्रावधान आहे. आणि आर्टिकल 32 मध्ये हे जे तुमचे सगळे मूलभूत अधिकार आहे, या मूलभूत अधिकारांना जर कोणी तुम्हाला त्रास दिला तर तुम्हाला डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाण्याची परवानगी आहे. तुम्हाला डिस्ट्रिक्ट न्यायालयात जाण्याची गरज नाही. कारण या आर्टिकलसाठी तुम्ही जे तुमचे फंडामेंटल राईट्स आहे, भाग 3 मधले जेवढे फंडामेंटल राईट दिले आहे तुम्हाला, स्वातंत्र्याचा अधिकार, धार्मिक अधिकार, शोषणाचा अधिकार, समानतेचा अधिकार, यासाठी कुठेही त्रास झाला या फंडामेंटल राईट्ससाठी तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट न्यायालय म्हणजे जिल्हा न्यायालयात जायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता किंवा सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. बाकी केसमध्ये तसं होत नाही. बाकी केसमध्ये पहिले जिल्हा न्यायालयात जावं लागते, नंतर हायकोर्टात जावं लागते, नंतर सुप्रीम कोर्टात जावं लागते. त्याची प्रोसिजर असते. परंतु या तुमच्या फंडामेंटल राईट्समध्ये डायरेक्ट तुम्हाला सुप्रीम कोर्टात जाता येते, धाव घेता येते. आणि आर्टिकल 35 मध्ये सांगितलं आहे का या सगळ्या मूलभूत अधिकारासाठी देश कठोर कायदे करतील, असं या 35व्या आर्टिकलमध्ये लिहिलेलं आहे. आणि इथं भाग 3 हा संपलेला आहे. आता आहे भाग 4. आयर्लंडच्या संविधानामधून घेतलेला भाग आहे आणि यामध्ये राज्य तुम्हाला काय काय देईल याबद्दलची चर्चा आहे. म्हणजेच राज्याचं जे शासन आहे तर शासनचं ऑफिशियल नाव आहे याचं DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे राज्याचे नीती निर्देशक तत्व. राज्य तुम्हाला काय काय देणार. जसं सुरुवातीच्या 4-5 आर्टिकलमध्ये सांगितलं आहे का राज्य तुम्हाला आर्थिक मदत देणार, राजनीतिक मदत देणार आणि सामाजिक मदतसुद्धा देणार. हे सगळं संविधानाच्या 4 भागामध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये तुम्हाला जे आर्टिकल 47 आहे त्यामध्ये पोषणयुक्त आहार मिळायला पाहिजे असं राज्य सरकार त्याची योजना करेल. म्हणून तुम्हाला बघा, सरकार 15-20 रुपयानं गहू तांदूळ खरेदी करते पण तुम्हाला 2 रुपये किलोने गहू तांदूळ देते. हे राशन कार्डावर जे मिळते ते या आर्टिकलच्या अंतर्गत येते. तर एकंदरीत राज्य तुम्हाला काय काय देईल याबद्दलची चर्चा या DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्याचे नीती निर्देशक तत्व, म्हणजे राज्य तुम्हाला काय काय देईल हे राज्यावर अवलंबून असते. जसं आता तुम्हाला या 4 आर्टिकलच्या अंतर्गत जसं पेन्शन मिळते, 60 वर्षाच्या वरील जे वृद्ध व्यक्ती आहे, सिनियर सिटीजन आहेत, त्यांना पेन्शन मिळते. परंतु ते पेन्शन देणार की नाही देणार हे राज्यावर अवलंबून आहे. म्हणजे राज्य देईल की नाही देईल त्याच्या कॅपॅसिटीवर अवलंबून आहे. तर ही या सगळ्या गोष्टीची चर्चा आहे की राज्य तुम्हाला काय काय देईल. आता आहे भाग 5. भाग 5 मध्ये देशाच्या राज्यकारभाराबद्दल आहे. भाग 1 मध्ये देशाबद्दल होतं, परंतु भाग 5 मध्ये देशाचा जो राज्यकारभार आहे तो त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. सर्वात पहिले पद म्हणजे राष्ट्रपती. 52 मध्ये त्यांना पद दिलेलं आहे. 52 मध्ये पद दिलं आहे आणि 72 मध्ये त्यांना क्षमादानाचा अधिकार दिला आहे. सर्वात मोठी व्यक्ती ही राष्ट्रपतीला ठेवलेली आहे. आजच्या तारखेत त्यांची प्रेझेंटमध्ये 5 लाख रुपये पगार आहे आणि बिना टॅक्स कापून ती पगार पूर्ण त्यांच्या हातात भेटते. सर्वात सन्माननीय व्यक्ती आहे, एक्झिक्युटिव्ह व्यक्ती आहे. प्रत्येक कायदा देशातला त्यांची सही झाल्याशिवाय पास होत नाही. तर एक राष्ट्रपतीचं पद आहे. त्यानंतर उपराष्ट्रपती आहे, यामध्ये प्रधानमंत्री आहे, उपप्रधानमंत्री आहे, कॅबिनेट आहे, संसद आहे, लोकसभा आहे, राज्यसभा आहे. हे सगळे देशाच्या अंतर्गत येणारे तुमचं बजेट आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्ट आहे. या सर्वांची चर्चा केलेली आहे आणि यासाठी एकेकासाठी 10-10, 12-12 आर्टिकल खर्च केल्यामुळे या भागात 100 आर्टिकल खर्च करण्यात आले आहे. 214 मध्ये 124 मध्ये तुमचं सुप्रीम कोर्ट आहे आणि 52 मध्ये राष्ट्रपती आणि 72 मध्ये त्यांना क्षमादान दिलं. म्हणजे राज्याच्या प्रशासनाबाबत या भागामध्ये चर्चा केलेली आहे.
त्यानंतर भाग 6 मध्ये राज्याबाबत, राज्याचं प्रशासनाबाबत चर्चा आहे संपूर्ण. जसं राज्याचा राज्यपाल असेल, 153 मध्ये राज्यपालाचं पद आहे आणि त्यांना 161 मध्ये क्षमादानाचा अधिकार आहे. परंतु राष्ट्रपतीला फाशीची किंवा जे कोर्ट मार्शल होते, जे मिलिटरीमध्ये जे शासन लागते, कोर्ट मार्शल होते, ह्या फाशी आणि कोर्ट मार्शलची सजा माफ करण्याचा अधिकार जो आहे तो राष्ट्रपतीला आहे. आणि हे दोन सोडले तर जे बाकीची जी सजा आहे, समजा तुमची 10 वर्षे 20 वर्षे कमी जास्त करण्याचा अधिकार हा राज्यपालाला सुद्धा आहे आणि राष्ट्रपतीला सुद्धा आहे. तर यामध्ये राज्याची चर्चा केलेली आहे. कॅबिनेट असेल, विधान परिषद आहे, विधानसभा आहे, विधानमंडळ आहे, याच्यात तुमचं हायकोर्ट आहे. त्यानंतर हायकोर्ट नंतर 214 मध्ये हायकोर्ट आहे, 233 मध्ये जे आहे ते डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, बजेट आहे, त्याच्यानंतर प्रश्नकाल आहे, 2 सत्र आहे, हिवाळी अधिवेशन, उन्हाळी अधिवेशन, असे 2 अधिवेशन आहे. म्हणजे सर्व सरासरी यामध्ये राज्याच्या प्रशासनाबाबत चर्चा केलेली आहे. त्यानंतर येते भाग 7 हा आपल्या संविधानामध्ये आहे नाही, त्याला नेहरू सरकारने डिलीट केलेलं आहे. ह्या भागाचं हे काम होतं की जे राजे महाराजे होते त्यांना प्रिव्ही पर्स मिळायचं, म्हणजे जास्तीत जास्त पेन्शन द्यायचे लाखो रुपये भारत सरकार. त्यामुळे इंदिरा गांधींनी त्यावेळेस संविधान संशोधन करून हे जे भाग 7 आहे यामध्ये 338 आर्टिकल होतं, याला डिलीट करण्यात आलेलं आहे. आणि भाग 8 मध्ये केंद्रशासित प्रदेशाची संख्या आहे. केंद्रशासित प्रदेशाची संख्या 8 आहे. केंद्रशासित प्रदेशाबद्दल चर्चा आहे. आता तुम्हाला वाटेल केंद्रशासित प्रदेश का बनवतात, तर याचे काही रिझन आहेत. शहर तर आहे पण ते केंद्रशासित प्रदेश असते, कोणा राज्यात टाकत नाही या कोणता राज्याचा दर्जा त्याला देत नाही. तर यामध्ये 5-6 असे रिझन आहे का त्यामुळे त्यांना केंद्रशासित प्रदेश बनवल्या जाते. जसं दिल्ली आहे, त्याला राष्ट्रीय महत्त्व आहे, संपूर्ण जगात दिल्लीला ओळखते. तर त्याला राष्ट्रीय महत्त्व असल्यामुळे त्याला स्टेट म्हणून दिलेलं नाही, तर त्याला UT बनवलं, त्याला युनियन टेरिटरी म्हणजेच केंद्रशासित प्रदेश असं म्हटलं जाते. आजच्या तारखेत 8 आहेत आपल्या देशात. तर हे राष्ट्रीय महत्त्वामुळे सुद्धा यांना एक प्राधान्य दिले जाते. आणि दुसरी गोष्ट अखंडताच आहे. ते जसं अखंडतेच्या बाबतीत म्हटलं तर जम्मू काश्मीर आहे, जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा काढून घेतला. याचं कारण असं आहे, त्याला UT बनवलं. एक जम्मू काश्मीर आणि दुसरं लद्दाख. UT याच्यासाठी बनवलं का हे जे UT असते, युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेश असते, याच्यात डायरेक्ट जो आहे राष्ट्रपतीचा अधिकार चालतो. काही ठिकाणी 3 ठिकाणी मुख्यमंत्री आहे, विधान परिषद आहे तिथं, जसं दिल्ली झालं, लक्षद्वीप झालं आणि अंदमान निकोबार झालं. या 3 ठिकाणी जे आहे तिथं विधानसभा आहे, परंतु तिथल्या मुख्यमंत्र्याला पॉवर जास्त नाही. जसे आपल्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आहे उद्धव ठाकरे, त्यांना खूप पॉवर आहे. पण तिथले जे मुख्यमंत्री असतात, कारण सेंट्रलजवळ सर्व पॉवर असते, हे जे मुख्यमंत्री असतात त्यांना छोटे मोठे पॉवर दिलेले जातात. जसं आपलं केजरीवाल परेशान राहतो कधी पण बघा तुम्ही, केजरीवाल जो आहे दिल्लीचा मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेश आहे, परेशान असतो कारण त्याच्याकडे आहेच काही नाही. नालेसफाई कर, शिक्षा बघ, दवाखाने बघ, पाणी बिजली बघ, एवढंच दिलं आहे. पोलीस आणि मोठमोठे अधिकार सर्व सेंट्रलकडे ठेवलेले आहे. म्हणून जो सेंट्रलची पॉवर असते केंद्रशासित प्रदेशावर, तर अखंडतेच्या बाबतीत जम्मू काश्मीरला UT बनवलं. त्यानंतर दुरी म्हणजे देशापासून दूर, जसं अंदमान निकोबार आहे आणि लक्षद्वीप आहे, हे समुद्राचे बेट आहे. आता ते कोणत्या राज्याला त्याची सीमाच मिळत नाही, तर कोण्या राज्यात टाकणार त्याला, म्हणून त्यांना UT बनवण्यात येते. म्हणजे दुरीमुळे सुद्धा आणि विवाद चालते, विवादामुळे सुद्धा केंद्रशासित प्रदेश बनवल्या जाते. याचं उदाहरण आहे तुमचं चंदीगड. चंदीगडसाठी खूप भांडणं म्हणजे असं का पंजाब म्हणायचं आम्हाला राजधानी पाहिजे आणि हरियाणा म्हणायचं की आम्हाला राजधानी पाहिजे चंदीगड. तर या विवाद सोडवण्यासाठी केंद्र सरकारने त्याला UT बनवलं. दोघांची राजधानी एकच आहे, चंदीगड. तर याच्यासाठी सुद्धा आणि दुसरी गोष्ट संस्कृतीसाठी सुद्धा, जे लक्षद्वीप आणि पांडिचेरी आहे, इथं संस्कृती जुळत नाही. तिथे लोक आपल्या जुन्या संस्कृतीप्रमाणे राहतात. तर संस्कृती जुळण्याचा आता
तुम्ही म्हणाल बाकीच्या एखाद्या केंद्र परिषदेत जर अर्धनग्न माणूस राहत असेल आणि आपण पूर्ण कपडे पहिनतो, त्याची संस्कृती मॅच नाही होत, त्यांना तिकडेच राहू दिलं. म्हणजे एकंदरीत काही कारणामुळे त्यांना केंद्रशासित प्रदेश बनवले जाते आणि तिथं राष्ट्रपतीचं अधिकार चालतो. एक प्रशासक पाठवतो राष्ट्रपती, तो त्याचा अधिकार तिथे चालवतो आणि कोणतीही गोष्ट काही काम करायचं असलं त्या केंद्रशासित प्रदेशात तर तो प्रशासक प्रत्येक गोष्ट ही राष्ट्रपतीला विचारतो. म्हणजे एकंदरीत राष्ट्रपतीचा अधिकार हा संपूर्ण अधिकार हा केंद्रशासित प्रदेशावर राहते. त्यानंतर भाग 9 मध्ये पंचायती राज आहे. भाग 9 मध्ये पंचायती राज आहे. यामध्ये तुमची ग्रामपंचायत येते, पंचायत समिती येते, जिल्हा परिषद येते, त्यानंतर नगरपंचायत येते, त्यानंतर तुमची नगर परिषद येते आणि महानगरपालिका येते. याचे जे इलेक्शन करणं हे राज्य सरकारचं काम आहे, केंद्र सरकारचं काम नाही. केंद्र सरकारचं काम हे मुख्य निवडणूक आयोग करते, म्हणजे चीफ इलेक्शन कमिशन जे आहे देशाचं ते करते. परंतु हे जे स्वराज्य संस्था आहेत, ज्या नगरपालिका आहे, नगर परिषद आहे, नगरपंचायत आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या ज्या निवडणुका आहे त्या राज्य निवडणूक आयोग जे आहे स्टेट इलेक्शन कमिशन हे कंडक्ट करते त्यांच्या निवडणुका. आणि देशाचा जो राज्याचा जो कारभार आहे तो राज्य बघते आणि पैशाचा जो हिशोब कितो भाई यांना जे पैसे दिले जातात जिल्हा परिषदला, ग्रामपंचायतला, पंचायत समितीला, महानगरपालिका हे राज्याचं वित्त आयोग बघते. फायनान्स चीफ इलेक्शन कमिशन हे पैशाचा हिशोब बघते. तर यामध्ये हे दिलेलं आहे. त्यानंतर भाग आहे तुमचा 10. भाग 10 मध्ये जनजाती आणि त्यांचे क्षेत्र, म्हणजे जनजाती काही अशा जाती आहे, काही असे क्षेत्र आहे का अजून तिथे विकास झालेला नाही. त्यामध्ये 4 राज्याचा समावेश केलेला आहे. एक तर मेघालय, मिझोरम, त्रिपुरा आणि आसाम हे 4 असे आदिवासी राज्य आहे का इथं आपल्या संविधानाचे काही आर्टिकल लागूच होत नाही. संविधानात जो कायदा करते, केंद्रात जो कायदा करते तो कमीत कमी हलक्या प्रमाणात म्हणजे कमीत कमी तिथं लागू होते. आता बघा तिथं आता या आदिवासी क्षेत्रात तुमच्या तर तिथं आईचं नाव जोडलं जाते. आपण सन ऑफ लिहितो म्हणजे वडिलांचं नाव लिहितो आपल्या नावाच्या पुढे, तिथं आईचं नाव जोडलं जाते. म्हणजे ते लोक अलग टाईपने राहतात. जसं गळ्यामध्ये मेलेल्या माणसाची खोपडी घेऊन फिरतात, कंकाल घेऊन फिरतात. आपल्या इथं असलं तर एक तर पागलखान्याची गाडी घेऊन जाईल, नाही तर पोलीस घेऊन जाईल, कारण आपल्या इथं ते अलाउड नाही. त्यांना अलाउड आहे. म्हणजे काही अशा तिथल्या जातींना, तिथल्या अनुसूचित जातींना, जनजातींना काही अशी सूट दिलेली आहे 4 राज्यासाठी. परंतु त्याच्यातही अट आहे, जर ते जातीचे लोक आपल्या इकडे आले तर तसं वागू शकत नाही. कारण तिथं लिहिलेलं आहे का त्यांची जनजाती आणि त्यांचेच क्षेत्र. समजा तिथला माणूस दिल्लीला आला आणि खोपडी घालून फिरायला लागला तर पोलीस पकडून जाईल, पागलखान्यात घेऊन जाईल, मॅड आहे म्हणून. पण हे सगळं तिथं फक्त त्याच क्षेत्रात करता येते म्हणून अनुसूचित जनजाती आणि अनुसूचित जनजाती क्षेत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये. आणि त्यानंतर भाग 11 मध्ये राज्याचे आणि केंद्राचे रिलेशनशिप आहे. म्हणजे टॅक्स कसा घेणार, काय कसा घेणार. कधी कधी महाराष्ट्रात माल बनतो, आंध्र प्रदेशात जातो, तर त्याची जी GST लागते ते केंद्रात चालली जाते. मग केंद्र सरकारकडून हे राज्य सरकार बजेट दाखवते, विनियोग दाखवते की कायच्यासाठी पैसा पाहिजे. तेव्हा केंद्र सरकारले प्रत्येक वेळेस पैसा दिला जातो. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पैसा दिला जातो, त्यासाठी बजेट दाखवते कोणत्या कामासाठी पाहिजे. कारण सगळा टॅक्स फक्त राज्य हे विक्री टॅक्सच लावू शकते. जे आपण इन्कम टॅक्स भरतो, जेवढी फीज कलेक्ट होते ते सगळं केंद्र सरकारमध्ये जाते आणि RBI बँकेत जाते. अशा कोणत्या दुसऱ्या बँकेत जात नाही. कारण RBI बँक कधी पडून जाऊ शकत नाही. दुसऱ्या बँकेत जर गेलं असतं तर कधी पडून घोटाळे होऊ शकते. पण RBI सेंट्रलच्या गव्हर्नमेंटमध्ये येत असल्यामुळे तिथल्या पैशात कधी घोटाळा होत नाही. त्याला संचित निधी असं म्हटलं जाते. म्हणजे एकंदरीत राज्याचे आणि देशाचे संबंध आहे. या आर्टिकल आता आहे भाग 12. भाग 12 मध्ये वित्त आणि संपत्तीची चर्चा आहे. म्हणजे जसं वित्त म्हणजे पैसा, तर याबद्दलची चर्चा आहे. जे देशाला फीज मिळते, देशाला प्रॉफिट होते आणि जे टॅक्स कलेक्ट होते यामधून राज्यांना, प्रत्येक राज्यांना देशातल्या हे केंद्र सरकार बजेट देते, म्हणजे पैसा देते त्यांचं राज्य शासन चालवण्यासाठी, त्यांच्या योजना चालवण्यासाठी. आणि संपत्ती म्हटलं तर राज्यात असते, परंतु काही संपत्तीवर केंद्राचा अधिकार असतो आणि काही संपत्तीवर राज्याचा अधिकार आहे. म्हणजेच या भागामध्ये 12व्या भागामध्ये ही संपत्ती आणि वित्त म्हणजे पैसा याची चर्चा आहे. त्यानंतर भाग
भाग 13 मध्ये वाणिज्य आणि व्यापार. वाणिज्य आणि व्यापार म्हणजेच ट्रेड. तर तुम्हाला यामध्ये धंदा, व्यवसाय, फॅक्टरी, मोठमोठे कारखाने खोलण्याचा जो व्यवसाय करण्याचा, एकंदरीत व्यवसाय करण्याचा अधिकार तुम्हाला इथे दिलेला आहे 13व्या भागामध्ये, म्हणजे वाणिज्य आणि व्यापार याची चर्चा आहे. त्यानंतर भाग 14. भाग 14 मध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नोकऱ्याबद्दल दिल्या आहे. म्हणजे भारत सरकार, राज्य सरकार यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रशासकीय सेवा. 3 प्रकारच्या प्रशासकीय सेवा. एक केंद्रीय सेवा. केंद्रीय सेवामध्ये तुम्हाला रेल्वे, नेव्ही, एअरफोर्स, सेना, पोस्ट ऑफिस हे केंद्रीय सेवा, म्हणजे केंद्र सरकारच पगार देईल आणि केंद्राच्याच अधीन तुम्ही राहाल. परंतु दुसरी येते ऑल इंडिया सर्व्हिस, जे अखिल भारतीय सेवा येते. ती जी सेवा आहे ही केंद्र सरकार परीक्षा घेते त्याची, जशी UPSC एक्झाम घेते. कलेक्टर आहे तुमचा, कमिशनर आहे, यांचे जे पोस्टाचा हेड आहे जिल्ह्याचा कमिशनर, GST अधिकारी आहे, हे जे मोठमोठे प्रशासकीय जिल्हा स्तरावरील अधिकारी असतात हे UPSC एक्झाम कंडक्ट करते. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे संघ लोकसेवा आयोग करते सगळं केंद्र सरकार. त्याची नोकरी वगैरे देण्याचं काम जे UPSC आहे, केंद्रातली अलग संस्था आहे ती, आणि ती संस्था सगळी कंडक्ट करते ह्या परीक्षा आणि तुम्हाला प्रशासकीय अधिकारी बनवून राज्यात पाठवते. मग राज्यात पाठवल्यानंतर राज्य सरकार त्याला पगार देते, राज्य सरकारच त्याचे सगळे लाड पुरवते. एवढं असूनसुद्धा केंद्राचा माणूस असल्यामुळे आज तुम्ही DM जो जिल्ह्याचा कलेक्टर असतो त्याला तुम्ही बढोतरी म्हणजे प्रमोशन देऊ शकता, त्याला तुम्ही सस्पेंड करू शकता, परंतु हमेशासाठी परमनंटली त्याला नोकरीहून काढू शकत नाही. राज्याचा अधिकार नाही आहे तो, कारण तो केंद्राचा माणूस आहे. राज्य सरकारनं त्याला नोकरीच दिली नाही, केंद्र सरकारनं नोकरी दिली. तर तुम्हाला त्याला हमेशासाठी नेहमीसाठी काढायचं असेल तर केंद्रात शिकायत करावी लागते त्याची, म्हणजे केंद्रात कंप्लेंट करावं लागते. एवढा मोठा अधिकारी असतो तो, सरकारी अधिकारी. आणि एक येते राज्यसेवा. राज्यसेवेमध्ये तुमचे तहसीलदार, BDO, SDO, उपजिल्हा अधिकारी, सब इन्स्पेक्टर, DYSP हे जे अधिकारी आहे हे राज्याच्या सेवेच्या अंतर्गत येते, ज्याला आपण SPSC म्हणते, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, म्हणजे राज्य लोकसेवा आयोग. आता महाराष्ट्र आहे म्हणून आपण त्याला MPSC म्हणतो, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. हेच बिहारमध्ये गेलं तर BPSC होते, गुजरातमध्ये गेलं तर GPSC होते. तर समजा राज्याची परीक्षा आपल्या महाराष्ट्राची आहे म्हणून त्याला MPSC म्हणते. खरं तर त्याचं नाव SPSC आहे, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, म्हणजे राज्याच्या अंतर्गत येणाऱ्या सेवा. तर यासाठी राज्य सरकार त्याची पगार देते, राज्य सरकारच नियुक्ती करते, राज्य सरकारला सस्पेंड करण्याचा अधिकार आहे, त्याला प्रमोशन देण्याचा अधिकार आहे, आणि हमेशासाठी नोकरीहून काढण्याचा अधिकार सुद्धा राज्य सरकारला आहे, जे राज्यसेवेच्या अंतर्गत नोकरी येते. एकंदरीत यामध्ये भाग 14 मध्ये सरकारी जे प्रशासकीय मोठमोठे अधिकारी आहे यांची चर्चा केलेली आहे. त्यानंतर भाग आहे 15. भागमध्ये 15 मध्ये आहे मुख्य निवडणूक आयोग, म्हणजे चीफ इलेक्शन कमिशन, जे दिल्लीला त्याचं ऑफिस आहे चीफ इलेक्शन कमिशनचं. या कमिशनचं म्हणजे या निवडणूक आयुक्तांचं काम असते राष्ट्रपतीची निवडणूक करणे, त्यानंतर उपराष्ट्रपतीची निवडणूक करते, खासदारांची, आमदारांची, विधान परिषद, विधानसभा, हे सगळ्या जे मुख्य पार्ट आहे त्यांची. आणि जी राज्य निर्वाचन आयोग जे आहे, राज्य चीफ इलेक्शन कमिशन म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशन आहे, हे ग्रामपंचायत, पंचायत समिती, त्यानंतर जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका यांची निवडणूक बघते. ही जी केंद्राची जी निवडणूक आयोग आहे हे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्यानंतर तुमचे MLA, MPs, जे खासदार, आमदार आहे, या सगळ्याच्या निवडणुकीबद्दल हे सगळं कंडक्ट करते. तर भाग आता 16. भाग 16 मध्ये SC STच्या आरक्षणाची व्यवस्था केलेली आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद हे जे राजकीय क्षेत्र आहे, राजकीय क्षेत्रामध्ये जागांचे जे वाटप आहे, म्हणजे रिझर्व जागा आहे, तर यामध्ये एकंदरीत SC ST साठी म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांचे जे प्रतिनिधी जातात, लोकसभेवर जातात, राज्यसभेवर जातात, विधान परिषदेवर जातात, विधानसभेवर जातात, हे जे प्रतिनिधी आहे याच्या आरक्षणाबाबतची चर्चा आहे. त्यानंतर भाग 17. भाग 17 मध्ये भाषा दिलेली आहे. भाषा म्हणजे आपल्या देशात 2 भाषा कन्सिडर आहे. कन्सिडर म्हटल्यानंतर एक हिंदी आणि एक इंग्रजी आणि हिंदी ह्या 2 भाषाला ऑफिशियल मान्यता आहे. तसं पाहिलं
तर तुम्ही राज्याच्या भाषेतून म्हणजे राज्यभाषेतून ज्या राज्यात तुम्ही राहतात त्या भाषेतून सुद्धा कारोबार तुमच्या राज्याचा चालू शकता. जसं महाराष्ट्रात आहे आपण, तर सर्व महाराष्ट्र भाषेत म्हणजे मराठी भाषेतून आपला राज्यकारभार चालवतो. पाहिजे तर इंग्लिशमधून सुद्धा चालू शकतो, हिंदीमधून सुद्धा चालू शकतो आपण. म्हणजे 2 भाषा मान्यता प्राप्त आहे आणि एक राज्यावर अवलंबून आहे की ते कोणत्या भाषेतून त्यांचा कारभार करेल, राज्यकारभार करेल. त्यानंतर भाग आहे 18. भाग 18 मध्ये इमर्जन्सी आहे, नॅशनल इमर्जन्सी, आणीबाणी ज्याला म्हणतो, आपातकाल. तर या इमर्जन्सीबद्दल चर्चा दिलेली आहे भाग 18 मध्ये. आपल्या देशात आजपर्यंत 3 वेळा इमर्जन्सी लागलेली आहे. पहिली वेळ लागली होती जेव्हा चीननं हमला केला आपल्या देशावर, तेव्हा 1962 मध्ये इमर्जन्सी लागली. त्यानंतर पाकिस्तानने हमला केला 1965 मध्ये, तेव्हा इमर्जन्सी लागली. आणि पुन्हा पाकिस्तानने 1971ला जेव्हा हमला केला तेव्हा इमर्जन्सी. तर आपल्या देशात आजपर्यंत फक्त 3 वेळा इमर्जन्सी लागली आहे. आणि ही इमर्जन्सी राष्ट्रपती आपल्या अधिकाराच्या अंतर्गत संपूर्ण देशात लावू शकते. हा अधिकार राष्ट्रपतीला आहे आणि याची चर्चा या भागामध्ये आहे. आता भाग 19. भाग 19 मध्ये मोरल म्हणजे मान सन्मानाची चर्चा आहे. जसं राष्ट्रपती झालं, राज्यपाल झालं, या परदेशातील कोणते मोठमोठे राष्ट्राध्यक्ष, कोणते प्रधानमंत्री या कोणी मोठी व्यक्ती आली आहे, तर त्यांच्या हातून जर आपल्या देशात काही गुन्हा घडला तर त्यांच्यावर IPC न लावता सिव्हिल चार्जेस लावावे, म्हणजे दंड देण्यात यावा. जसं एखाद्याच्या हातून होणार तर कधी नाही, एवढी सिक्युरिटी टाईट असते, पण त्यांच्या हातून कधी काही मर्डर झाला, काय झाला, तर त्यांना IPCची 307 नाही लागणार, त्यांच्यावर काहीतरी जुर्माना म्हणून दंड वसूल करण्यात येईल, असं प्रावधान हे या आर्टिकल 19 मध्ये दिलं आहे. भाग 19 मध्ये दिलेला आहे. आता भाग 20. भाग 20 हा दक्षिण आफ्रिकेच्या संविधानातून घेतलेला आहे आणि या भागात संविधान संशोधन आहे. आर्टिकल 368 आणि बाबासाहेबांनी संसदेला अधिकार दिला आहे की वेळोवेळी गरजेनुसार तुम्ही संविधानात संशोधन करू शकता. मी सुरुवातीलाच सांगितलं की लोकसभेत, राज्यसभेत बिल पास करावं लागते आणि त्यानंतर बहुमत सिद्ध करून तुम्हाला संविधान संशोधन करता येते. तर भाग 20 मध्ये तुम्हाला संविधान संशोधन करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर भाग 21. भाग 21 मध्ये केंद्राची राज्यावर शक्ती म्हणजे केंद्राची पॉवर राज्यावर किती काय राहील, त्याच्यामध्ये काही भाग आहे सर्वत्र राज्यामध्ये सारखीच आहे, पण काही राज्यांना सूट होती याच्यात. जसं जम्मू काश्मीर आहे, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा असल्यामुळे आपल्या संविधानाचे काही अधिकार त्यांना देता येत नव्हते, या आपली पॉवर त्यांच्यावर चालत नव्हती. जसे ते अनुसूचित जनजाती क्षेत्र आहे, जसं मिझोराम, मेघालय, त्रिपुरा आणि आसाम, इथे सुद्धा एक केंद्राची शक्ती ही थोडी सीमित प्रमाणात होते. म्हणजे सर्व सरासरी असं सांगितलं आहे की केंद्राची राज्यांवर किती शक्ती आहे. त्यानंतर सर्वात शेवटचा भाग म्हणजे 22 भाग. हा 22 भाग, तर या 22 भागामध्ये 3 आर्टिकल खर्च करण्यात आले. तर या 22व्या भागामध्ये सांगितलं आहे का हे जे पुस्तक आहे, संविधान आहे, याला भारतीय संविधान म्हणावे. हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे, तर याला पुस्तक म्हटलं जाते. कुठे पुस्तकानंतर त्याला संविधान येते. तर या पुस्तकाला भारतीय संविधान म्हणावे असं आहे. आणि जो इंग्रज लोक कायदा चालवत होते 1935 अधिनियम आणि इंडिया इंडिपेंडंट ॲक्ट 1947, यानुसार जे इंग्रज लोक आपल्यावर राज्य करत होते, ते राज्य आजपासून म्हणजे 26 जानेवारीला लागू झालं आपलं संविधान. तर 26 जानेवारीपासून हे दोनही कायदे रद्द करण्यात आले आणि त्यानंतर आजपासून आपलं संविधान लागू झालं 26 जानेवारी 1950ला. तर असं या शेवटच्या भागात लिहिलेलं आहे. इथे संविधानचे जे भाग आहेत हे इथे संपलेले आहे. मी अनुसूची तुम्हाला सांगणार आहे. तर इथे भाग हे 22 संपले आहे आणि त्याच्यामध्ये हे 395 आर्टिकल डिवाईड केले होते. आता मी तुम्हाला अनुसूचीबद्दल सांगणार आहे. आता आपले संविधान संपलेले आहे. 22 भागामध्ये 395 आर्टिकल डिवाईड केलेले होते. थोड्याफार प्रमाणात संक्षिप्त माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. आता संविधानामध्ये एक अनुसूचीसुद्धा आहे. अनुसूची आपल्या संविधानामध्ये 12 अनुसूची आहे. जेव्हा मूळ संविधान लिहिलं गेलं तेव्हा 8 होत्या आणि 4 नंतर हे संविधान संशोधन करून जोडण्यात आल्या. तर अनुसूचीमधले पहिल्या अनुसूचीमध्ये देशाबद्दल माहिती आहे. जसं 28 राज्य आहे आजच्या तारखेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे आणि या सगळ्याबद्दल त्याची माहिती दिली आहे. दुसऱ्या अनुसूचीमध्ये दिलं आहे
पैसा, वेतन. वेतन म्हटलं तर आता साधारण माणसाचं तर वेतन नाही राहणार या अनुसूचीमध्ये. तर यामध्ये तुमचं राष्ट्रपतीचं वेतन, उपराष्ट्रपतीचं, सुप्रीम कोर्टाचे जज, हायकोर्टचे जज, जे खासदार आहेत यांचे पगार, भत्ते या सगळ्यांची चर्चा आहे अनुसूची 2मध्ये. 3मध्ये शपथ आहे, म्हणजे ओथ प्रोसेस आहे. शपथबद्दल आहे, कोण कोणाला शपथ देईल. राष्ट्रपतीला जसे CGI देतात, सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश असतात ते राष्ट्रपतीला देतात, राष्ट्रपती बाकी लोकांना, मंत्र्यांना देतो. म्हणजे कोण कोणाला शपथ देईल या शपथबद्दल माहिती आहे अनुसूची 3मध्ये. 4मध्ये दिलेलं आहे, अनुसूची 4मध्ये दिलेलं आहे का राज्यसभा, प्रत्येक राज्याला हे सांगितलं आहे का तुम्ही एवढे प्रतिनिधी राज्यसभेवर पाठवू शकता. म्हणजे प्रत्येक राज्यात डिवाईड केलेलं आहे का तुम्ही किती मेंबर पाठवायचे राज्यसभेवर, तर राज्यसभेवर तुमचे किती प्रतिनिधी पाठवायचे राज्यातून याबद्दलची चर्चा आहे. त्यानंतर 5मध्ये SC आणि STची चर्चा आहे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची चर्चा आहे. त्यानंतर अनुसूची 6मध्ये STची चर्चा आहे, म्हणजे शेड्यूल ट्राईब्स. त्यामध्ये जे 4 राज्य येतात, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय आणि आसाम. या राज्यासाठी स्पेशल प्रावधान आहे संविधानमध्ये. त्यांच्यावर संविधानाचे काही अधिकार कमी प्रमाणात लावण्यात येते, कारण तिथली जनजाती आहे ती खूप आदिवासी, आदिमानवच्या जमान्यासारखे अजून पण जगतात, म्हणून तिथे थोडं संविधानाची शिथिलता दाखवली आहे. त्यानंतर अनुसूची 7मध्ये विषयाचा बंटवारा आहे, म्हणजे विषय दिले आहे की कोणत्या विषयावर, किती विषयावर केंद्र कायदा करणार, किती विषयावर राज्य कायदा करणार आणि किती विषयावर हे दोघं मिळून कायदा करणार. तर राज्याजवळ आजच्या तारखेत देशाजवळ आजच्या तारखेत 100 विषयावर कायदा करण्याची शक्ती आहे, राज्याजवळ 61 विषयावर कायदा करण्याची शक्ती आहे, आणि दोघा मिळून जे दोघंही एकत्र कायदे करू शकतात ते 52 विषयावर कायदा करू शकतात. तर यामध्ये विषयाचा बंटवारा म्हणजे विषय दिलेला आहे की तुम्ही कोणत्या प्रमाणात कोणत्या विषयावर कायदा करू शकता याबद्दलची चर्चा या भागामध्ये दिलेली आहे. भाग 8मध्ये भाषाबद्दल लिहिले आहे. आपल्या देशात 22 भाषा मान्यता प्राप्त आहे. आपला जो देश आहे त्यामध्ये 22 भाषांना ही मान्यता प्राप्त आहे. जेव्हा संविधान तयार झालं तेव्हा 14 भाषांना होता, 14 भाषांना मान्यता होती. त्यानंतर 8 संविधान संशोधन करून हे जोडण्यात आले. त्यानंतर अनुसूची 9मध्ये भूमी सुधार आहे, लँड रिफॉर्ममध्ये भूमी सुधारच्या विषयामध्ये जसं जमिनी लोकांच्या जे कामासाठी विकासासाठी आड येत होत्या, तर त्यासाठी भूमी सुधार म्हणजे लँड रिफॉर्म करून हा कायदा जो आहे लँड रिफॉर्मचा हा सरकारी कायदा बनवलेला आहे. त्यानंतर 10मध्ये दल बदल आहे. दल बदलमध्ये जेव्हा तुम्हाला माहीत असेल 84मध्ये इंदिरा गांधींची जेव्हा हत्या करण्यात आली तेव्हा जे नेते मंडळी होते ते या दलातून त्या दलात, त्या दलातून या दलात, तर कायदा नवीन करण्यात आला की दल बदल कायदा. म्हणजे आजच्या तारखेत जर कोणी निवडून आलं आणि त्यानंतर जर पार्टी बदलली तर त्याचं ते निवडून आलेलं जे पद आहे ते रद्द होते, त्याला दल बदल कायदा म्हणते. म्हणजे आजच्या तारखेत कोणी आमदार झाला, खासदार झाला, झाल्यानंतर जर पार्टी बदलली तर त्याचं ते पद जे आहे विजयी पद ते ॲटोमॅटिक रद्द होते. म्हणजे एकंदरीत दल बदलचा कायदा आहे. आणि 11मध्ये ग्रामपंचायत आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आहे यांची चर्चा आहे. आणि 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिका, नगरपंचायत याची चर्चा केलेली आहे. तर या 12 अनुसूचीचा हा सगळा भाग इथे संपलेला आहे. माहिती चांगली वाटली तर सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद.